सर, जसं मी तुम्हाला सुरुवातीलाच माझ्या प्रेक्षकांना म्हटलं की इतके ज्योतिषीय मिथ चालू आहेत, लोकांवर अक्षरशः मारा केला जातोय, त्याबद्दल तुमचं काय मत आहे? बघा, जेव्हापासनं सोशल मीडिया, हे फेसबुक आणि इंटरनेट जे फ्री, सो कॉल्ड फ्री जे झालेलं आहे, तेव्हापासून हे सर्व प्रकार वाढलेले आहेत. बरेच लोक म्हणतात का ज्योतिषाची गरज काय, तर गाईडलाईन म्हणून. कारण तुम्हाला स्वॉट अनालिसिस कळतो, बरोबर आहे सर? येस सर, ज्योतिषाकडे ज्या वेळेला आपण बघतो त्यावेळेला प्रारब्ध आणि कर्म अशा दोन गोष्टी असतात. बऱ्याच वेळा आपण म्हणतो हे माझ्या प्रारब्धातच होतं. अनेक लोक म्हणतात कर्म करा, प्रारब्ध बघून घेऊ. सर, लोकांच्यात खूप असं जरा सरमिसळ प्रतिक्रिया असते. प्लीज त्याच्या बाबतीत सांगा. प्रारब्ध आणि कर्म, किंवा आपण त्याला थोड्या वेळासाठी संचित कर्म असं संचित बघूया. कर्म, ओके. हा, तर याच्यामध्ये काय आहे ना, प्रत्येकाचे असे काही स्टँडर्ड डेफिनेशन नाहीयेत, पण मी ज्याला म्हणतो प्रारब्ध म्हणजे हे गेल्या जन्मीचं, आणि संचित कर्म म्हणजे या जन्मात आजपर्यंत, माझ्या जन्मापासून मी आजपर्यंत काय करत आलो. हो, आपण पाहतो अत्यंत हुशार, म्हणजे कितीतरी आई हा किंवा मुलं किंवा वडील हा पॉडकास्ट बघत असतील त्यांना हे जाणवेल की अत्यंत हुशार मूल पण नेमकं परीक्षेच्या वेळेला आजारी पडतं, किंवा वाईट संगत लागते, किंवा अभ्यासावरून मन उडतं. ह्या घटना त्याच्या वाईट योगान, म्हणजे ते फेवरेबल टाइम नाही म्हणूनच घडत असतील. हो, याचं एक उदाहरण म्हणजे रिसेंटली माझ्याकडे एक गृहस्थ आले होते, त्यांच्या मुलीची पत्रिका घेऊन. एक मंत्र मी आता सांगतोय, तो मंत्र असा असेल की कुठलाही व्यक्ती म्हणू शकेल. त्याच्यामध्ये तुम्हाला तुमची राशी, तुम्हाला तुमचं लग्न, तुम्हाला तुमची दशा गोचर काही माहिती नसेल. ज्यांना आरोग्याच्या समस्या आहेत तेही म्हणू शकतात, ज्यांना आरोग्याच्या समस्या नाहीत तेही पुढे निरोगीच राहावेत यासाठी तो मंत्र आहे. वा. तर तो मंत्र मी इथे बोलून दाखवतोय. इंस्टाग्राम, फेसबुक, यूट्यूब, ये करो तो ऐसा होगा, वो करो तो वैसा होगा, इतकं बॉम्बार्डिंग केलेलं आहे ना ज्योतिषाच्या बाबतीत. आणि मला असं वाटतं म्हणजे बियॉन्ड द स्पॉटलाईट BTSच्या प्रेक्षकांना बरोबर मार्गावर आणून ठेवायचं काम आमचं आहे. मग कोणाकडनं माहिती घ्यायची, कोण नक्की गायडन्स देणार आहे आपल्याला, तर त्यातले तज्ज्ञ. मी आज असे गेस्ट आणलेत ना तुमच्याकडे की ज्यांनी ज्योतिषाचा श्री गणेशा मुलांना करून देतात. मुलं म्हणजे कितीही वयाची, 70 वयाची मुलं सुद्धा त्यांचे स्टुडंट आहेत. यांचं वय कमी आहे पण त्यांच्याकडे 70चे सुद्धा स्टुडंट आहेत. सिव्हिल इंजिनियर आहेत बाय प्रोफेशन. आणि मला नेहमी असं वाटतं इंजिनियर्स जे असतात ना ते टेक्निकली खूप ॲप्ट असतात, ॲक्युरेट असतात, आणि मग प्रत्येक गोष्टीचा अभ्यासही ते तसाच करतात. तर असं ज्योतिषामधलं किडा म्हणाल, ज्योतिषातलं अगदी संपूर्ण आकलन असलेले अशी व्यक्ती आज आपल्याकडे समोर आहे, ते म्हणजे ज्योतिषाचार्य भूषण वैद्य. सर, आपलं खूप खूप स्वागत आहे BTS मध्ये. नमस्कार. सर्वात अगोदर BTSच्या सर्व प्रेक्षकांना, सर्व व्ह्युअर्सला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि नवीन वर्ष त्यांनाही भरभराटीचं जावं. त्यांचे जे काही रिझॉल्युशन्स असतील ते नक्कीच या वर्षात पूर्ण होतील अशी आपण आशा करूयात. वा, थँक्यू सो मच. कारण जानेवारीच्या मध्यात आलो तरी ते नवीनच वर्ष आहे, आणि शुभेच्छा ते पण अशा विद्वान व्यक्तीकडनं मिळणं म्हणजे वा वा. खरंच सर, फार आभारी आहे तुमची त्याबद्दल. सर, जसं मी तुम्हाला सुरुवातीलाच माझ्या प्रेक्षकांना म्हटलं की इतके ज्योतिषीय मिथ चालू आहेत, लोकांवर अक्षरशः मारा केला जातोय, त्याबद्दल तुमचं काय मत आहे? बघा, जेव्हापासनं सोशल मीडिया, हे फेसबुक आणि इंटरनेट जे फ्री, सो कॉल्ड फ्री जे झालेलं आहे, तेव्हापासून हे सर्व प्रकार वाढलेले आहेत. राईट. आणि आजकाल लोक जे ज्योतिषशास्त्राला करिअर पॉइंट ऑफ व्ह्यूने बघत आहेत, आता आपण त्यांना असं म्हणू नाही शकत की ज्योतिषशास्त्राचं करिअर हे रॉंग करिअर आहे. आणि माझा उद्देश हाच होता की विद्यार्थ्यांनी करिअर करावं, पण करेक्ट माइंडसेटने यावं. ज्योतिषशास्त्र खरंच काय देऊ शकतं आपल्याला हे शिकवण्यासाठी मी या क्षेत्रामध्ये आलो.
म्हणजे माझं क्युरिओसिटी जसं तुम्ही आता सांगितलं की मी बाय प्रोफेशन सिव्हिल इंजिनियर आहे, परंतु सिव्हिल इंजिनियर असताना वयाच्या मी 12व्या वर्षापासून ज्योतिषशास्त्राकडे माझा कल होता. घरामध्ये कायम या गोष्टींची चर्चा असायची, ही कुंडली बघितली, ती कुंडली बघितली, त्याच्या कुंडलीत असं तसं. माझ्या डोक्यात तो किडा असायचा की कोणी व्यक्ती काहीतरी चौकटी काहीतरी लिहिलेलं आहे, त्याच्यात काहीतरी लिहिलेलं आहे, नंबर लिहिलेत, ग्रह लिहिलेत, त्याच्यातून काय भविष्य सांगू शकतो. आणि तिथून ती स्टडी सुरुवात झाली. कुतूहल ते कुतूहल पुढे कधीतरी माझ्याही प्रोफेशनचा पार्ट बनेल असं मी त्यावेळेला विचारही नव्हता केला. अगदी घरात मला पण म्हणजे माझे आई वडील म्हणायचे तू काय हे बघत बसतो, पण ते माझी बघत बसायचे इतरांकडनं. मग मला ते वाटायचं की यार हे लोक खरं तरी सांगतायत की नाही सांगत आहेत. तिथून अर्थात ते लोक खरं सांगत होते, ते आज मला पटतंय. त्यांच्यातल्या काहींनी म्हणजे त्यावेळेला हेही सांगितलं होतं की याला ह्या ज्योतिषशास्त्रात खूप रस असेल, आणि त्याच्यामुळे त्यानंतर त्या पॉइंट ऑफ व्ह्यू नंतर जो माझा रस पाहिला त्यानंतर माझ्या घरातल्यांनी कुंडल्या बघणं बंद केलं. तर म्हणजे त्यांना असं वाटलं की कारण सगळ्या पालकांना वाटतं मुलाने इंजिनियर बनावं, डॉक्टर बनावं, ज्योतिषशास्त्रज्ञ बनावं असं कुठल्याच पालकाला कधीच वाटलेलं नाहीये. पण आजच्या डेटला लोकांचा कल वाढतो आहे आणि त्यामध्ये खरं ज्योतिषशास्त्र ते लोकांपर्यंत पोचलं पाहिजे. या उद्देशानं मी 2020 मध्ये ज्या वेळेला मला कोविडच्या पिरियडमध्ये थोडासा वेळ मिळाला, तेही अगदी म्हणजे माझे आणि वाईफचे भांडणं होऊन, म्हणजे वेळ होता त्याच्यामुळे भांडण्यासाठी पण वेळ होता अगदी खरं सांगायचं झालं तर. आणि हे असं झालं की जे मी वयाच्या 12व्या वर्षापासून जी माझ्या काही नोट्स आहे ते काही काढत होतो. 12व्या वर्ष म्हणजे जेव्हा कुतूहल निर्माण झालं तेव्हापासून सुरू केलं. तेव्हापासून मला ते वाटायचं की काहीतरी आपण हे करावं. अगदीच त्यावेळेच्या नोट्स म्हणजे काही फार स्ट्रक्चर्ड वे मधल्या, कुठेतरी काहीतरी वाचलं ते कदाचित 12व्या वर्षी वाचलेलं 14व्या वर्षी लिहिलं असेल, पण त्याच्या जेवढ्या वर्षांच्या ह्या 15-20 वर्षातल्या ज्या नोट्स जे काही कागद होते त्या सर्वांना वाईफने एक दिवस कंटाळून की आता हे सगळं आपण कचरा बाहेर काढूयात. कारण आता अल्टिमेटम कोविड मध्ये काम काय होतं घरात, ना तिला काम ना मला काम, मग हे तरी करूयात. मग त्यावेळेस ती आयडिया आली की वेळ आहे, तर मग त्यावेळेला मी सर्वात अगोदर त्या सर्व नोट्सला एका फॉर्मॅटमध्ये कुठेतरी आणूयात आणि मग बुक लिहिण्याचा तो विचार डोक्यात आला. आणि त्यावेळेला मी मग माझं बुक पब्लिश केलं. ते बुक अमेझॉन बेस्ट सेलर झालं. हो, काय नाव आहे सर? ॲस्ट्रॉलॉजी फॉर बिगिनर्स म्हणून बुक आहे. हो, तर इंग्लिश मध्ये आहे. हा, इंग्लिश मध्ये आहे. नंतर त्याचं हिंदी व्हर्जन सरळ साधारण ज्योतिष म्हणून ते पण गेल्या 1.5 वर्षापूर्वीच आम्ही लॉन्च केलं. तर हे पण नाही, आणखी मराठीत नाहीये. मग आता आणखीन मराठीत येऊ द्या. आमच्या पॉडकास्टच्या माध्यमातून मी तुम्हाला शुभेच्छा देते की मराठी बुक येवं आणि ते बेस्ट डबल ट्रिपल काय असेल तेवढं बेस्ट सेलर व्हावं सर. ते पण मराठीत आणा नक्कीच. आणि आज तुमच्या पॉडकास्टमध्ये फर्स्ट टाइम मी सांगतोय, तुम्ही जेवढं माझं सांगितलं की स्टुडंट हे ते, पण ते सर्वचे सर्व जे आहेत ते हिंदी मध्ये माझं सुरुवातीचे क्लासेस जे सगळे कोर्सेस आहेत ते हिंदीमध्ये आहेत. आणि आज तुमच्या पॉडकास्टमध्ये आज घोषित करतो इथपासनची पुढची ॲटलिस्ट 1-2 बॅचेस तरी त्या मराठी स्टुडंटसाठी असतील, मराठी विद्यार्थ्यांसाठी असतील, मराठीमध्ये ज्योतिषशास्त्र. वा 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 वा. म्हणजे मी खरंच लकी समजते, कारण तुम्ही आज इथे अनाउन्समेंट करताय. ही उर्मी मी मराठीत बुक लिहा सांगितल्यामुळे आली की तुम्ही? नक्कीच, मी काही ठरवून नव्हतो आलेलो आज काही, आणि तुम्ही आज सांगितलं तर आता एक क्लास मी डेफिनेटली मराठी स्टुडंटसाठी. वा 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 वा, खरंच खूप छान सर. मला आपल्या प्रेक्षकांना हे सांगायला आवडेल की ज्योतिष खरंच एक करिअर म्हणून घेण्याची गोष्ट आहे. माझ्याकडे असे अनेक लोक आहेत माझ्या ओळखीचे की लाखोंचं कमाई करतायत, लुटून नाही, चांगल्या मार्गाने, चांगल्या योग्य मार्गदर्शनाने. आणि सर जे शिकवतील, जेवढा माझा आणि त्यांचा परिचय आहे त्याच्यावर मला ही खात्री आहे की योग्य मार्गदर्शन, म्हणजे मी जे आत्ता सांगितलं की इन्स्टा, यूट्यूब आणि याच्यावर जो काही गडबड गोंधळ झाला त्यातून ह्या तुमच्या कोर्समधून तुम्ही योग्य मार्गदर्शन देऊ शकाल सर, बरोबर आहे? 100%. कारण की हे जे सध्या ज्योतिष शिकवल्या जात आहे
म्हणजे आपण असं म्हणू शकतो की 1900 नंतर, इसवी सन 1900 नंतर सगळ्यात वाईट काळ राहिलेला आहे ज्योतिषसाठी. त्यापूर्वीचे जे काळ आपण म्हणतो, जे वैदिक काळ, पौराणिक काळ, म्हणजे वेदांची रचना झाली, पुराणांची रचना झाली, त्यानंतर मग एक पराशरी काळ, हो, वराह मिहीर काळ, हे जे काळ होते इथे ज्योतिषशास्त्राचा खूप चांगला विकास होत गेला. त्याच्यानंतर ज्यावेळेला इसवी सन 1900 नंतर त्याचा हा सर्वात वाईट काळ आहे ज्योतिषाचा, म्हणजे ऱ्हास होण्याच्या दृष्टीनं. आणि हाच सर्वात काळ आहे की जिथे ज्योतिषशास्त्राला सर्वात जास्त हाईप मिळत चालली आहे निगेटिव्ह सेन्समध्ये. निगेटिव्ह सेन्स. हो, हाईप एखाद्या गोष्टीची चांगल्याने पण होऊ शकते, वाईटने पण होऊ शकते. नक्की. पण सध्याचा जो पिरियड आहे, ज्योतिषशास्त्राला जेवढे लोक मानत आहेत, मानणं म्हणजे ते पण दोन अँगल आहेत. एक चांगल्या अँगलने मानतात, एक वाईट अँगलने मानतात. आणि सामान्य व्यक्तीसाठी काय असतं की मी तुमच्याबद्दलचं काहीतरी गोष्टी सांगितल्या, भूतकाळात झालेल्या तुमच्या स्वभावाबद्दलच्या, आणि त्या तुम्हाला जर वाटल्या की नाही ह्या मला कनेक्ट होत आहेत, ह्या गोष्टी यांनी खऱ्या सांगितल्या, तर तो व्यक्ती ज्योतिषशास्त्राला मानतो. हो, बरोबर. आणि सामान्य माणसासाठी तेवढंच पाहिजे असतं. परंतु ज्यावेळेला मी माझ्या कोर्सेसमध्ये सांगतो, ज्यावेळेला मी स्वतःला एक ऍस्ट्रॉलॉजर म्हणून सांगतो, त्यावेळच्या ज्या गोष्टी असतील त्या काहीतरी टेक्निकल, सायंटिफिक असल्या पाहिजेत. बरोबर आहे. कारण की अदरवाईज काय होणार की ह्याच गोष्टी मी तुमच्याबद्दल ज्या खऱ्या सांगितल्या त्या जर मी खऱ्या नाही सांगू शकलो तर तुमचा ज्योतिषशास्त्रावरचा विश्वास उडणार. बरोबर आहे. परंतु एखाद्या गोष्टीवर विश्वास ठेवायचा आहे की नाही त्याच्यासाठी आपल्याला काहीतरी टेक्निकल, काहीतरी सायंटिफिक आपल्याकडे प्रूफ असले पाहिजे. बरोबर आहे. त्यामुळे मी माझ्या विद्यार्थ्यांना नेहमी त्याच अँगलनं प्रत्येक गोष्ट सांगतो की सायंटिफिकली आपण ज्योतिषशास्त्राला का मानलं पाहिजे. कोणीतरी माझ्याबद्दल खरं सांगितलं म्हणून मानायचं, कोणी सांगितलं नाही म्हणून नाही मानायचं, हा बेस असू नाही शकत. बरोबर आहे. त्याच्यामुळे माझ्या स्टुडंट्सला माझं नेहमीच सांगणं हेच असतं की आपण ज्यावेळेला स्वतःला ज्योतिषकार म्हणतो त्यावेळेला सायंटिफिकली काही लॉजिकल आपल्याकडे प्रूफ असले पाहिजेत. आणि आज सर्वात मोठं आपल्या पुढे चॅलेंज हे आहे की आपल्या म्हणजे पूर्वजांनी म्हणा किंवा हे जे जुने विद्वान पंडित लोक हे जे होते यांनी जे ज्योतिषशास्त्र लिहून ठेवलं त्या प्रत्येक गोष्टीला सायंटिफिकली डिकोड करणं हे सगळ्यात मोठं चॅलेंज आहे आजच्या डेट. बरोबर आहे. म्हणजे आपण म्हणतो 108 मंत्रांची माळा, 108 हे जे आहे हे तुम्ही बघा, म्हणजे सूर्याच्या व्यासाला पृथ्वीच्या व्यासाने आपण डिवाइड केलं तर 108 येतं. 108 बरोबर. तर हे जे सगळ्या गोष्टी आहेत, पण त्यावेळेला त्यांनी कुठले मापक वापरले होते की त्यांनी ते डिस्टन्स मोजले, ते व्यास मोजले, हे सर्वात मोठे चॅलेंजेस आहेत आज. हर्षल, नेपच्यून, प्लुटो, नासाने आता त्यांना काढून टाकलं त्या ग्रहांमधनं, पण त्या लोकांनी त्यावेळेलाच सांगितलं, त्यावेळेलाच त्यांनी त्यातून त्याला स्किप करून टाकलं. हो. तर हे जे सगळे प्रकार म्हणजे आपण किती ऍडव्हान्स होतं तुमचं म्हणणं. येस, आपण त्या काळी खूप ऍडव्हान्स होतो आणि आज आपण ते सर्व रिसर्च परत करत आहोत, फक्त परत करत आहोत आपण या सर्व गोष्टी. ऑलरेडी सगळं डिकोड करून ठेवलेलं आहे. त्याच्यामुळे कुठे ना कुठे ज्योतिषशास्त्रामध्ये म्हणजे किंवा ज्योतिषशास्त्राचा अकॅडमिकचा पार्ट असायला पाहिजे. ज्योतिषशास्त्र लहानपणीपासून मुलांना स्कूलमध्ये एज्युकेशनच्या सिस्टमचा तो पार्ट असायला पाहिजे. हो. आणि जर तुम्ही त्याचं युजेस जर बघताल तर आपल्याला माहिती नाही, कदाचित पोलीस आपण दोघं डाऊटमध्ये आहोत, दोघांच्या कुंडली बघून सांगू शकतील की नाही नाही हा जास्त डाऊटफुल वाटतोय. म्हणजे ऍज अ डिटेक्टिव्ह ज्योतिषशास्त्र किंवा ज्योतिषी पण काय काइंड ऑफ डिटेक्टिव्हच आहे. तो जो व्यक्तीला डिटेक्टिव्ह करतो तो व्यक्तीला डिकोड करतोय. बरोबर आहे. तर अशी अनेक उदाहरणं असतील किंवा येत्या काळात जर खरंच ज्योतिषशास्त्र अकॅडमीचा पार्ट झाला तर त्याच्यामध्ये रिसर्च होईल, कारण त्याला कुठे मान्यता नाहीये सध्याला. आणि मला सर्वात म्हणजे वाईट या गोष्टीचं वाटतं की लोक ज्योतिषशास्त्रामध्ये PhD वगैरे सांगतायत ज्या की बिलकुल कुठेही अवेलेबल नाही आहेत. ते प्रत्येक व्यक्तीचं आपलं एक नॉलेज आहे जे त्याने घेतलंय आणि तो त्याच्यावर काहीतरी फलित करतोय, काहीतरी सांगतोय. पण लोक सांगतात मी ज्योतिषशास्त्रात PhD केली. खूपच आहे.
हे फार चुकीचं आहे. कारण तुम्हाला पीएचडी करायला कुठल्या तरी कॉलेजला तुम्ही अटॅच असलं पाहिजे, त्या कॉलेजला काहीतरी मान्यता असली पाहिजे. पण मुळात गव्हर्नमेंटनंच ज्योतिषशास्त्राला कुठे मान्यता दिलेली नाही दिली आहे. खंत आहे का सर याबद्दल? नक्कीच खूप मोठी खंत आहे. आणि असं वाटतं की ते त्यांनी त्याच्यामध्ये कुठेतरी अप्रूव्ह केलं पाहिजे. मे बी तुम्ही जितक्या गोष्टी तुम्हाला वाटतात आणि डे बाय डे जसं ते इव्हॉल्व्ह होत जाईल तस तसं लोक त्यात येतील, त्यात परत रिसर्च होईल आणि खरोखर व्यक्तीला प्रत्येकाला एक चांगलं गाईडलाईन मिळेल त्यातून. खूप सुंदर शब्द सांगितला सरांनी की गाईडलाईन. म्हणजे ज्योतिषी कशासाठी हवंय? बरेच लोक म्हणतात का ज्योतिषाची गरज काय? तर गाईडलाईन म्हणून. कारण तुम्हाला स्वॉट अनालिसिस कळतो, बरोबर आहे सर? येस सर. ज्योतिषाकडे ज्या वेळेला आपण बघतो त्यावेळेला प्रारब्ध आणि कर्म अशा दोन गोष्टी असतात. बऱ्याच वेळा आपण म्हणतो हे माझ्या प्रारब्धातच होतं. अनेक लोक म्हणतात कर्म करा, प्रारब्ध बघून घेऊ. सर, लोकांच्यात खूप असं जरा सरमिसळ प्रतिक्रिया असते. प्लीज त्याच्या बाबतीत सांगा. प्रारब्ध आणि कर्म, किंवा आपण त्याला थोड्या वेळासाठी संचित कर्म संचित कर्म. ओके. हा. तर याच्यामध्ये काय आहे ना, प्रत्येकाची अशा काही स्टँडर्ड डेफिनेशन नाहीयेत. पण मी ज्याला म्हणतो प्रारब्ध म्हणजे हे गेल्या जन्मीचं, आणि संचित कर्म म्हणजे या जन्मात आजपर्यंत, माझ्या जन्मापासून मी आजपर्यंत काय करत आलो. हा बेसिक डिफरन्स आहे. एक मागच्या जन्मातलं, एक या जन्मातलं आहे. मागच्या जन्मातल्या गोष्टींना आज मी काही बदलू शकत नाही, तर एक त्याचे पण रिझल्ट मला मिळतात. आणि दुसरे जे आहे संचित कर्म, जे मी बदलू शकतो इन द सेन्स केलेल्या घटनांना नाही बदलू शकत आहे, पण मागे आजपासून 2 वर्षापूर्वी मी जी चूक केली आहे ती सुधारण्याचा अजून माझ्याकडे एक चान्स आहे. बरोबर आहे. तर प्रारब्ध आणि संचित कर्म ह्या 2 गोष्टी आहेत. पण ह्या दोघींचं काय आहे की प्रारब्धाला मला बदलता येणार नाहीये, संचितला मी बदलू शकतो. आणि या दोघींचे रिझल्ट मिळून अल्टिमेटली माझं भाग्य ठरतं. मी भविष्य अजूनही म्हणत नाही, भाग्य. आणि नंतर त्याला ज्यावेळेला कर्माची साथ मिळते, जसं तुम्ही आता मला सांगितलं, काही लोक म्हणतात कर्म करत राहा फक्त. तर भाग्य आणि कर्म ज्या वेळेला 2 गोष्टी एकत्र होतात त्यावेळेला ऍक्च्युअल भविष्य होतं काही गोष्टीचं. तर भाग्य मला कुंडलीतनं कळतं आणि ह्या भाग्याच्या जोरावरती मी कर्म कोणत्या वेळेत करायचे आहेत पर्टिक्युलर. आता काही लोक असं म्हणू शकतात की कर्म तर कायमच केले पाहिजे. नक्कीच करायला पाहिजेत, परंतु मला एक बिझनेस थाटायचा आहे, 1 करोड रुपयाची मला इन्व्हेस्टमेंट करायची आहे, त्यासाठीच योग्य भाग्याची साथ मला कधी मिळणार आहे हे बेसिकली ज्योतिषशास्त्रात कळतं. लोक त्याला आता खूप वेगळ्या अँगलनी घेत आहेत की, म्हणजे बेसिकली लोकांचा तर दृष्टिकोनच वेगळा आहे. लोकांना असं वाटतं की ज्योतिषकाराकडे आपण गेलो की माझ्या लाईफ मधल्या या समस्या सगळ्या निघून जातील, जादूची कांडी. हा, असं झालं असतं तर आमच्यासारख्या ज्योतिषकारांना तर समस्या कधीच राहिल्या नसत्या. ही एवढं परखडाने खरं बोलणार आहे. आवडतंय सर. समस्या ज्या आहेत ह्या प्रत्येकाला आहेत आणि ह्या समस्यांची गणना, या वेळेची गणना, या भाग्याची गणना ही ज्योतिषशास्त्रात करायला पाहिजे. त्यामुळे ज्योतिषकाराकडे जाताना सुद्धा आपलं डोकं त्या अँगलनं ओपन करून जायला पाहिजे की मला यांच्याकडनं काय मिळणार आहे, मला यांच्याकडनं काही उपाय मिळणार आहेत, यासाठी शक्यतो जाऊ नये. याचा अर्थ हा नाही की मी उपायांना मानत नाही. उपाय डेफिनेटली आहेत. मी हे सांगतोय की तुम्ही आणखी 6 महिने इन्व्हेस्टमेंट करू नका, हा सुद्धा एक उपाय आहे. कारण मी तो तुम्हाला वेळ सांगतोय, 6 महिने तुमच्यासाठी योग्य नाही आहेत. बरोबर. तर हा पण उपायच आहे. पण या व्यतिरिक्त लोकांना जे ट्रेडिशनल उपाय पाहिजे असतात तर ते पण आहेत, तेही सायंटिफिक आहेत. परंतु ते सायंटिफिक वेनं समजून उपाय जर केले तर त्याचं फळ निश्चित आणखी चांगलं मिळतं. करेक्ट. स्वॉट अनालिसिस हे मॅनेजमेंटमध्ये जे आपण वापरतो ना, तेच सर नेमकं सांग. तुमची स्ट्रेंथ बरोबर ज्योतिषी ओळखू शकतो, तुमचं विकनेसही ओळखू शकतो, कधी ऑपॉर्च्युनिटीज आणि त्या ऑपॉर्च्युनिटीज मध्ये काय थ्रेट आहे
बरोबर आहे सर. परफेक्टली एक ज्योतिषी चांगला काढू शकतो. सर, असं काही उदाहरण आहे का तुमच्याकडे? तुम्ही एवढं कन्सल्टेशन देता, तुमचं खूप नाव आहे आज या क्षेत्रामध्ये, तर असं कुणी एखादं व्यक्ती तुमच्याकडे आले का आणि तुम्ही असं सांगितलं नाही, त्याने ऐकून खरंच तो आज चांगला इंडस्ट्रियलिस्ट आहे, अशी उदाहरणं आहेत का? हो, आता इथे अनेक उदाहरणं आहेत. एकच सांगतो. माझे एक गुजरातचे क्लायंट होते आणि त्यांनी मला त्यांची कुंडली दाखवली. त्यावेळेला त्यांची चंद्राची अंतर्दशा चालू होती आणि चंद्र त्यांच्या कुंडलीमध्ये नीच अवस्थेमध्ये होता. हो. आणि मी बघता क्षणी त्यांना फक्त एवढंच सांगितलं की तुम्ही काहीही करा, फक्त दूध, पाणी, सरबत याच्या रिलेटेड काही व्यवसाय करू नका. आणि त्यांनी तिथेच मला हे केलं की सर, मेरा तो शरबत का बिझनेस है, ज्यूस का बिझनेस है, शरबत ज्यूस ये सब देता हूँ. मग मी त्यांना म्हणलं अच्छा ठीक है, तो अभी क्या ये? नहीं सर, बोले वही बिझनेस चल नहीं रहा है. तर मग मी त्यांना, आणि ती दशा होती, तो बिझनेस टाकण्यासाठी त्यांनी काहीतरी 20-25 लाखाचं कर्ज वगैरे घेऊन तो बिझनेस टाकला होता, कारण की आयडिया नव्हती. आणि असं बऱ्याच वेळेला होतं लोकांचं की मला असं वाटतं की माझ्या अमुक तमुक मित्राने एक शरबतचं ज्यूस सेंटर काहीतरी टाकलंय, तो पर मंथ 2 लाख रुपये कमवतोय, तर मी पण टाकतो. आणि आपण साधारण ढोबळमानाने काय विचार करतो की जसं आता मुंबईमध्ये एखाद्याने दादर स्टेशनला टाकलं, दुसरा म्हणू शकतो हा माझं घर सायन जवळ आहे, सायनला टाकतो. बरोबर आहे. इथे पण क्राऊड आहे, तिथे पण क्राऊड आहे. पण या गोष्टी कुंडलीनुसार, ग्रहांनुसार आपण पाहायला पाहिजे. आणि मग मी त्यांना सांगितलं की ही दशा आणखी साधारण 1.5 वर्ष आणखी ही दशा आहे, पण तुम्ही इमिडिएटली हा बिझनेस स्टॉप करा आणि त्याच्यानंतरचा जो पिरियड आहे तो तुमच्यासाठी चांगला आहे. त्यांच्या कुंडलीमध्ये शनी चांगला होता, तर मेहनत, आणि मी त्यांना सांगितलं की तुम्ही लोखंडाशी रिलेटेड काहीही बिझनेस करा. हालाकी त्यांनी 1.5 वर्ष नाही, त्यांना तो सेटअप करायला, मागच्या याच्यातून रिकवर होतं 3-3.5 वर्ष गेले, पण पुढच्या अंतर्दशा त्यांच्या चांगल्या होत्या. आणि आजच्या डेटला ते, म्हणजे ते त्यानंतर ते फॉरेनला पण हे झाले. आणि केनियामध्ये आज त्यांचा, कदाचित त्यांनी हा पॉडकास्ट पाहिला तरी त्यांना कळणार नाही, कारण हा मराठी पॉडकास्ट आहे, ते गुजराती आहे, पण तिथे त्यांचा लिफ्टचा व्यवसाय त्यांनी चालू केला. हा, म्हणजे लोखंडाशी रिलेटेड. मी पण त्यांना लिफ्ट व्यवसाय नव्हता सजेस्ट केला, मी त्यांना लोखंडा रिलेटेड काहीही करा असं त्यांचं, म्हणजे त्यांना हे सांगितलं होतं. आणि त्याच्यामध्ये ते आज परफेक्टली सेट झालेत. अर्निंग खूप चांगलं आहे, बिझनेस खूप चांगला ग्रो होत आहे. तर अशा अनेक गोष्टी असतात ज्या आपल्याला कुंडलीतनं कळतात. ग्रहांची जे ॲट्रिब्यूट्स असतात त्यानुसार आपण बिझनेस सजेस्ट करू शकतो. इव्हन बिझनेस करावी की नोकरी करावी हेही आपण सजेस्ट करू शकतो. म्हणजे कुंडलीतून आपल्याला बिझनेस उपयोगाचाच नाहीये करणं, हेही दिसतं. हो, नक्कीच. आता बिझनेस कुणी करावा आणि नोकरी कुणी करावी, हा एक साधारणतः बऱ्याच जणांना प्रश्न असतो. ज्यांच्या कुंडलीमध्ये बुध, राहू हे चांगले असतील त्यांनी बिझनेस करावा. ज्यांच्या कुंडलीमध्ये शनी चांगला असेल त्या लोकांनी नोकरी करावी. ओके. हा, आता ह्याच्यामध्ये असं काही नाही की नोकरीवाले म्हणजे काही चांगले नसतात किंवा नोकरी म्हणजे चांगलं नाही, असं काही नाहीये. तिथे तुम्हाला बेसिकली कुणाच्या तरी अंडर काहीतरी करावं लागतं. नोकरीला आपण थोडस चाकरी म्हणूया, चाकरी. हा, बऱ्याच जण ह्याच्यात दुखावू शकतात, पण असं काही आहे. तर ते हे आहे. आणि तिथे तुम्ही जर का व्यवस्थित तुमच्या इमाने, इतबारे आणि व्यवस्थित मेहनतीने जर केली तर ती नोकरी पण तुम्हाला खूप ग्रोथ देते. करेक्ट. असे अनेक एक्झाम्पल्स आहेत. आणि जर बुध चांगला असेल, बुध म्हणजे कसं आहे ना, व्यवसायासाठी लहान मुलांमध्ये जे जे गुण असतात ते त्या बुधमध्ये असतात. तर बघा, तो लहान मुलगा कधी काही मोबदल्याशिवाय कुठलीच गोष्ट नाही करणार. त्याला तुम्हाला एक चॉकलेट तरी द्यावं लागणार, त्याच वेळेला तो गाणं म्हणून दाखवणार आहे, त्याच वेळेला तो डान्स करून दाखवणार. तर रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट त्या व्यक्तीला चांगलं कळतं. त्यामुळे बुध जर चांगला असेल तर व्यक्तीने बिझनेसमध्ये जावं.
तर त्यामुळे आपण बिझनेस करावा की नोकरी करावी, ज्योतिषशास्त्रामध्ये याचे सूत्र दिलेले आहेत. आणि ती ॲक्युरेट लागू पडतात तुमच्या हो. शिकवण्यात, प्रॅक्टिसमध्ये, हे तुम्ही पाहिलेलं आहे. हो पाहिलेलं आहे. काही लोकांचं असंही होतं हां. की बुध आणि शनी दोन्ही चांगले असतात, पण कुठेतरी एक जे आपण म्हणतो घरामध्ये परंपरा चालत आलेली नोकरीची, तर असा व्यक्ती नोकरी करतो पण त्याचा माइंडसेट जो असतो ना तो थोडा बिझनेस माइंडेड असतो. म्हणजे तो व्यक्ती जॉब स्विच करताना सुद्धा असा विचार करतो की मी इथे 8 तास काम करून 1 लाख रुपये कमवतो, तर तो पर अवरचं कॅल्क्युलेशन करतो. मग अशा व्यक्तीला जर का 1.5 लाख रुपये 12 तास काम करून जर मिळणार असतील तर तो कॅल्क्युलेशन मध्ये पर अवरचं बेसिस बसवतो. हे एक्झाम्पल्स मी पाहिलेले आहेत. इतका बारकाईने विचार करतात. हो, कारण की त्याचा बुध चांगला आहे. राईट. मग बुधवाली लोक मॅथ्स मध्ये चांगले असतात का? 100%. तुम्ही लहान मुलांना बघा, काही असे त्यांच्या समोर काही गोष्टी टाका खेळायला, ते 1 2 2 4 काहीतरी करतात. चार्टर्ड अकाउंटंट्स, बुध ज्यांचा चांगला असतो ते खूप चांगले चार्टर्ड अकाउंटंट्स बनतात. बुध चांगला असणारे लोक ड्रॉइंग चांगलं करतात. लहान मुलं बघा, त्यांना पेन आणि एक कुठलाही रफ पेपर, तुम्ही न्यूजपेपर जरी दिला त्याच्यावरही ते रेघोट्या आवडतात. तर त्यांचं ऍक्टिंग चांगलं. आर्किटेक्ट चांगलं बनतात. मार्केटिंग मधली लोक, मार्केटिंग वाले पण असतात, पण मार्केटिंग मध्ये आणखी एक घटक महत्वाचा आहे, शुक्र. हे थोडंसं बऱ्याच जणांना वियर्ड वाटेल, परंतु शुक्र मध्ये काय आहे ना, शुक्र म्हणजे अट्रॅक्शन. शुक्र तेजस्वी आहे खूप. आपण जर वरती पाहिलं तर तो तेजस्वी दिसतो. तर सेल्स पर्सन जे असतात, मार्केटिंग वाले जे असतात, त्यांच्या ना पर्सनॅलिटीमध्ये पण एक छाप असते. चार्मिंग पर्सनॅलिटी असते. आता हे आपल्याला थोडं कनेक्ट करायचंय तर आपल्याला मर्सिडीजच्या शोरूम मध्ये जावं लागेल, मग आपण शुक्राला परफेक्ट कनेक्ट करू शकतो. तर लक्झरी ब्रँड, लक्झरी गाड्या आणि तिथले सेल्समन पण लक्झरी. तर त्यामुळे बुध मार्केटिंग मध्ये, कम्युनिकेशन जरी बुधने येत असेल, स्पीच चांगली असेल बुधची, पण त्यासोबत शुक्र पण चांगला असला पाहिजे. एकटा बुध असेल तर मग आमच्यासारखे काही ज्योतिषकार बनू शकतात. गरजेचं नाहीये की पर्सनॅलिटी वाईज व्यक्ती खूप चांगला असला पाहिजे, पण सेल्स पर्सन, मार्केटिंग पर्सन जे असतात त्यांचं दोन्ही पण पाहिजे. पर्सनॅलिटीतली पण छाप पाहिजे आणि स्पीच मधली पण छाप पाहिजे. तर ह्या दोन्ही गोष्टी पाहिजेत. म्हणजे कुरकुरे विकणारा सेल्समन ह्याचा कदाचित शुक्र मग थोडासा कमजोर असू शकतो, कारण मर्सिडीज मध्ये त्या शोरूम मधला सेल्समन वेगळा. येस. एखाद्या आपण ब्युटी इंडस्ट्रीत गेलो तर तिथं विकणारे ते आणखीन वेगळे. म्हणजे हे शुक्राचे तुम्ही मग ह्याला ते कमी अधिक प्रमाणात उच्च वगैरे असं असू शकतं का? हो. किती म्हणजे मित्रमैत्रिणींनो, तुम्ही जर काही स्टार्टअप करायचं ठरवलं किंवा एखादा बिझनेस करायचा ठरवला किंवा एखादी नोकरी जर जॉईन करायची ठरवली, बिझनेस करताना लाखो करोडो रुपये आपण घेतो आणि कितीतरी मोठी रिस्क घेतो. मग त्या अगोदर जर अशा वैशिष्ट्यपूर्ण इतकं बारकाईने अभ्यास करणाऱ्या ज्योतिषाकडे तुम्ही गेलात तर नक्कीच तुमचा फायदा होईल. पण पुढे येणाऱ्या अडी अडचणी, जसं मी स्वॉट मगाशी बोलले, तर ह्या अडी अडचणीचा पाढाच ते तुम्हाला सांगतील. डिस्करेज करणार नाहीत, पण योग्य वेळी, योग्य ठिकाणी, योग्य पाऊल. बरोबर सर? 100%. बघा काय होतं ना, मे बी व्यक्ती डिस्करेज ह्या अँगलने होऊ शकतो की माझं इच्छा आहे, मला XYZ हा बिझनेस टाकायचा आहे. तर तिथे मी त्या व्यक्तीला हे सांगू शकतो, हा बिझनेस नाहीये तुमच्यासाठी, हा नाहीये, पण हा बेस्ट पर्याय आहे. तिथे काही वेळेला लोक डिस्करेज होतात. असं बऱ्याच वेळेस माझ्याकडे लोक येतात की मला हा बिझनेस करायची इच्छा आहे, पण ज्यावेळेला मी त्याला विचारतो की त्या बिझनेस मध्ये त्या व्यक्तीला काय नॉलेज आहे, तर नॉलेज नसतं. तो व्यक्ती अमुक तमुकची उदाहरणं देतो, तो की त्या एरियात माझ्या अमुक काकाने एक केलं होतं, त्यांचं असं झालं, माझ्या एका मित्राने केलं होतं, त्यांनी असं केलं. पण एक गोष्ट नक्की असते की ज्या व्यक्तीला ज्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट असतो, आता जसं आपण ऑफ कॅमेरा ज्यावेळेला बसलेलो होतो, मी तुमच्या काही पेंटिंग्स पाहिल्या, मला कुठेतरी असं डोक्यात आलं की यांचा बुध चांगला असू शकतो. ओके. कारण ते क्रिएटिव्हिटी ती बुध मध्ये असते. बुध खूप क्रिएटिव्ह आहे, मिमिक्री चांगली करू शकतात. तर अशा ज्या कॉमेडियन्स जे आहेत त्यांची
त्यांचे बूथ चांगले असतात, हो. कॉमेडियन्सचे पण बूथ चांगले असतात, स्पीकर जेवढे आहेत त्यांचाही बूथ चांगला असतो. तर जसं आता राजसाहेब ठाकरे आहेत, राजसाहेबांचं बूथ खूप चांगलं आहे, त्यामुळे ते चांगले स्पीकर आहेत. येस. लोकांना ते प्रभावित करतात, लोक मंत्रमुग्ध होतात, त्यांचं लोकांना ऐकावं वाटतं. राईट, हे बुद्धचं हे आहे. लहान मुलं बऱ्याच वेळेला जे बोलतात ते तर आपल्याला ऐकायची इच्छा होती, मंत्रमुग्ध. हा, आपल्याला ऐकावं वाटतं की काय बोलताय ते. सगळे आपण तो काहीतरी बोलत असेल तर सगळे शांत होऊन ऐकतात काय. तर हे सर्व जे गुण असतात ना, हे त्या बुधाने येतात. आता हे आपण फक्त बुध बद्दल बोलतोय, असं प्रत्येक ग्रहाचे काही ॲट्रिब्यूट्स आहेत. ओके. राईट. तर अशा गोष्टी ज्योतिषशास्त्रामध्ये आहेत, पण या सर्वांना पेशन्स, बारकाई आणि अभ्यास ह्या तिन्ही गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. त्याच्याशिवाय शक्य नाहीये. आणि अर्थातच म्हणजे मेंटॉरची साथ ही गरजेचीच असते. अगदी अगदी अगदी. सर, एक चांगला ज्योतिषी होण्यासाठी सुद्धा ग्रह चांगले असणं गरजेचं आहे की कष्टाने ज्योतिषी होऊ शकतो? बघा, मला विचारताल तर ते एक विद्या आहे, शिक्षण आहे, ते एक शास्त्र आहे. ते असं माझ्याकडे बऱ्याच वेळेला लोक विचारतात की सर माझी खूप क्युरिओसिटी आहे ज्योतिषशास्त्रात, परंतु कोर्समध्ये एनरोल होण्यापूर्वी त्यांच्या मनात असा विचार येतो, डाऊट असतो की मी खरंच ह्याच्यात मी माझं करिअर करू शकेल का. तर ज्योतिषशास्त्राचा एक अँगल आहेच आहे, पण त्या व्यतिरिक्त ज्या वेळेला तुम्ही काही शिकता ना, असा जर विचार केला असता की बा मी जसं आता मी माझी इंजिनिअरिंग फील्ड सोडून या क्षेत्रात आलो, जर माझ्या आई बाबांनी पण असं विचारलं असतं की हा इंजिनिअरिंग क्षेत्रात करिअर करू शकेल का, आणि मला शाळेतच नसतं टाकलं किंवा 4थी 5वी पण वाचता लिहिता येतं, बस झालं, बाकी आता ज्योतिष कर. तर आपण शाळेमध्ये जाताना ज्या वेळेला विचार नाही करत, तर ज्योतिषशास्त्र देताना आपण विचार करायला नाही पाहिजे. हो, खूप छान गोष्ट सांगितली आहे. क्युरिओसिटी आहे तर नक्की शिका. क्युरिओसिटी आहे याचा अर्थ तो कुठे ना कुठे आपण त्याच्याशी कनेक्ट होतो. येस. मी मागे आता सांगता हा विषय थोडा डिटॅच म्हणजे माझ्या डोक्यातून गेला होता की ज्यावेळेला व्यक्ती असं सांगतात ना, मी त्यांना विचारतो तुम्हाला या व्यवसायाबद्दल काय माहिती आहे, त्यावेळेला त्यांना माहिती नसते, पण तुम्हाला कुठे ना कुठे अशा व्यवसायाची माहिती असते जो तुमच्या कुंडलीमध्ये कनेक्ट असतो, म्हणजे ते आपोआप येतच, आपोआप असतं. हो. पण ते बऱ्याच वेळेला काय असतं, आपण तुम्हाला नॉलेज असतं, तुम्हाला माहिती असते, तुम्हाला आवड आहे त्याची, पण कुणी तिकडे गेलेलं नाहीये म्हणून तुम्ही ते करत नाहीत. मग लोकांना असं वाटतं की ट्राईड अँड टेस्टेड, माझा चुलत भाऊ हे करतोय ना, माझे काका हे करतायत ना, त्या पाथवर चालायचा प्रयत्न करतात, सरळ धोपट जे काही आहे ते, पण ते सक्सेस होत नाही. पण ज्यावेळेला तुम्हाला काहीतरी ते ग्रह तुम्हाला कनेक्ट करत असतात त्या गोष्टीशी, आतून कॉलिंग असतं, ग्रहांचं कॉलिंग. हा, आता बऱ्यापैकी एखादा मुलगा 8वी 10वी मधले खूप स्कॉलर आहे, त्याचं ज्योतिषशास्त्रात की थोडासा इंटरेस्ट आहे, रुची आहे, त्याला ऐकावं वाटतं, आणि असा व्यक्ती जर घरात म्हणतो की आता मला इथून पुढे मला ज्योतिषशास्त्रात करिअर करायचं आहे, तर घरातून पण त्याला फटकारच लागते. हो, हे दुर्दैव आहे, ज्योतिषशास्त्राबद्दलचं दुर्दैव आहे. या आजच्या म्हणजे जो चालू आहे त्या इराचं हे दुर्दैव आहे की एवढ्या चांगल्या विद्येला आपण पुढे घेऊन नाही जाऊ शकत आहे, कारण की त्यात करिअर ऑपॉर्च्युनिटी पुढे समजत नाहीये, काय करिअर आहे पुढे. तर हा थोडासा एक ड्रॉबॅक पण आहे. पण जर तुम्ही कुठे ना कुठे जर कनेक्ट करत असताल तर नक्कीच त्यांनी ज्योतिषशास्त्राचा अभ्यास करायला पाहिजे. बरोबर. योग्य मेंटॉर, योग्य शिक्षक जर असेल ना, तर जे काही छोटंसं कॉलिंग आहे ना, ते खूप मोठ्या गोष्टीत कन्व्हर्ट होऊ शकतं. खूप छान सर. पंचमहापुरुष योग हे नेहमी कानावर पडतं, पण नक्की काय त्याच्या आयुष्यात काय बेनिफिट्स असतात किंवा काही नुकसान होतं, प्लीज जरा लाईट टाका याच्यावर. बघा, पंचमहापुरुष योग म्हणजे इतक्या छोट्याशा पॉडकास्टमध्ये सांगण्यासारखा तर नक्कीच विषय नाहीये, पण पंचमहापुरुष योग हे 5 ग्रहांमुळे बनतो. मंगळ, बुध, गुरु, शुक्र आणि शनी. आणि हे ग्रह जर समस्थानी असतील, स्वराशीत असतील किंवा त्यांच्या उच्च राशीत असतील, स्वराशी, समस्थानी आणि त्यांची उच्च राशी ह्याच्यामध्ये कुठेही असतील, तर
त्या योगामुळे बनणाऱ्या म्हणजे योग जे 5 ग्रहामुळे त्यांना पंचमहापुरुष योग म्हणतात. मग ते वेगवेगळे आहेत. म्हणजे मंगळामुळे रुचक योग बनतो, शनीमुळे शस्य योग बनतो, मालव्य योग, हंस योग, हे वेगवेगळे योग आहेत. परंतु असे जर योग पाहिले तर प्रत्येकाच्या कुंडलीमध्ये 1-2 योग तर येऊनच जातात. परंतु या लोकांचं जीवन जर आपण पाहिलं तर थोडं सामान्यच असतं. बेसिकली जी गोष्ट काम करते म्हणजे हे सगळं विश्व जे चालतं, हे सगळं जे काही व्यक्तींसोबत काही घटना घडतात आपल्या जीवनामध्ये, चांगल्या किंवा वाईट, ह्या घडतात अंतर्दशा. मेन आहे अंतर्दशा. अंतर्दशा म्हणजे कोणत्याही दशेतली अंतर्दशा ही अत्यंत महत्वाची असते. महादशेमध्ये अंतर्दशा असते. महादशा खूप मोठा पिरियड. अंतर्दशा साधारण ते 1.5, 2, 2.5, 3 वर्ष असा पिरियड असतो. डिपेंड करतो प्रत्येक ग्रहाची महादशा जेवढी मोठी त्यानुसार अंतर्दशा. अंतर्दशा ज्या ग्रहाची चालू असते तो ग्रह कुंडलीमध्ये कसा आहे त्यानुसार त्या व्यक्तीच्या लाईफ मध्ये घटना घडतात. आणि नुसती अंतर्दशा चालू असूनही होत नाही. ज्या वेळेला ग्रहांचं गोचर त्याला साथ देतं त्याच वेळेला कुठलीही घटना घडते. बापरे. तर अंतर्दशा म्हणजे दशा आणि गोचर ह्या 2 गोष्टींमुळे जीवनात काहीही घटना घडतात. मग तुमच्या कुंडलीमध्ये कितीही राजयोग असू द्यात किंवा किती पंचमहापुरुष योग असू द्यात, नीचभंग राजयोग असू द्यात, परंतु जोपर्यंत त्याला अंतर्दशा आणि ग्रहांचं गोचर यांची साथ मिळत नाही तोपर्यंत आयुष्यात कुठल्याही घटना घडत नाहीत. हे अगदी त्रिवार सत्य आहे. 101%. हा, यावरती थोडंफार एखाद्या व्यक्तीचे कर्म थोड्याफार प्रमाणात या गोष्टींना बॅलन्स करू शकतात, कमी जास्त करू शकतात. तीव्रता हे होऊ शकते. कारण की अदरवाईज नाही तर उद्या आपल्या पॉडकास्ट बघून लोक म्हणतील म्हणजे काही कर्माचं काही महत्वच नाहीये का. कर्मांचं महत्व आहेच आहे. मी तेच सांगितलं पहिल्यापासून, ते सांगतो की ज्योतिष हे भविष्य नाहीच आहे. ती एक भाग्याची गणना आहे. भाग्याची गणना. सुंदर. ते भविष्याची गणना नाहीये, ना कधी होती ना कधी असणार आहे. भाग्य कधी साथ देईल त्यावेळेला तुम्हाला कर्म करायचे आहेत. म्हणजे तुमचं भाग्य. आता बऱ्याच जणांना असं होतं माझी 12वीची परीक्षा आहे, आज माझं भाग्य साथ नाही देत, पण मी थांबू नाही शकत. तर त्या ठिकाणी म्हणजे ज्योतिष शास्त्रामध्ये सुद्धा काही गोष्टींचे म्हणजे आपण त्याला काय म्हणूयात लिमिटेशन्स आहेत. मी माझी 12वीची एक्झाम माझं भाग्य साथ नाही देते म्हणून मी भारत सरकारला नाही सांगू शकत, महाराष्ट्र गव्हर्नमेंटला नाही सांगू शकत की एक्झाम 3 महिन्यांनी द्या. तर अशा गोष्टी आहेत. लिमिटेशन घडतं ना सर, असं घडतं. येस, होतं असं. कारण मूल आपण पाहतो अत्यंत हुशार, म्हणजे कितीतरी आई हा किंवा मुलं किंवा वडील हा पॉडकास्ट बघत असतील त्यांना हे जाणवेल की अत्यंत हुशार मूल पण नेमकं परीक्षेच्या वेळेला आजारी पडतं किंवा वाईट संगत लागते किंवा अभ्यासावरून मन उडतं. ह्या घटना त्याच्या वाईट योगान म्हणजे ते फेवरेबल टाइम नाही म्हणूनच घडत असतील. हो, याचं एक उदाहरण म्हणजे रिसेंटली माझ्याकडे एक गृहस्थ आले होते त्यांच्या मुलीची पत्रिका घेऊन, आणि तिच्या कुंडलीमध्ये 5म स्थानी राहू बसलेला होता. आता राहू केतूची फळ, राहू केतू काय ना कुठल्याही गोष्टींना वाढवतात, आणि त्या राहूची अंतर्दशा चालू होती. तर राहू 5म स्थानी होता. तर बेसिकली त्या राहूने काय केलं की त्या 5म स्थानाला ऍक्टिव्हेट केलं. आणि राहू केतूचं एक म्हणजे मी हे पाहिलेलं आहे, ते कुठे ना कुठे एकदा सेटबॅक नक्कीच देतात व्यक्तीला. चांगल्या कशाही अवस्थेत पण एकदा सेटबॅक देणार त्यांच्या अंतर्दशा. सेटबॅक म्हणजे निगेटिव्ह सेन्स मध्ये सेटबॅक देतात ते. आणि नेमकं ते ज्यावेळेला आले मी त्यांना सांगितलं हिच्या अभ्यासावर तुम्ही लक्ष द्या. आणि ते म्हणे मी आलोच त्याच्यासाठी आहे की ती म्हणते की मला आता शिकायचंच नाहीये पुढे. कितवीत होती सर ती? काहीतरी BBA का काय कोर्स. BBA बॅचलर ऑफ बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन. त्याचं सेकंड इयर झालं. आणि आता ते मला शिकायचंच नाहीये, म्हणजे हातातोंडाशी घास आलाय ग्रॅज्युएशनचा. आणि मी सांगितलं त्यांना की हे 1 वर्षभर तिला त्रास होणार आहे आणि तुम्ही काहीही करून तिचं फक्त म्हणजे तिचं म्हणणं शिकायचंच नाही इथपर्यंत ती स्टॉप नव्हती होत.
तिचं हे होतं की माझं कॉलेजमधून नाव पण काढा. ओ म्हणजे जरा थांबते वगैरे असं थांबायचं काही पण नाही, नाही. कॉमा नाही, डायरेक्ट फुल स्टॉप. मला ते काढा आणि मला दुसऱ्या ठिकाणी ऍडमिशन घ्यायचंय बाप आणि दुसऱ्या कोर्सला घ्यायचंय. ओ तर हे राहू की तू देतात बेसिकली हे असे. तर त्यांना मी ते द्यायला सांगितलं, पण अल्टिमेटली मी सांगूनही ते झालंच नाही. तिने अगदी म्हणजे घरामध्ये खूप गोंधळ घातला घातला. त्यांनी मग नाव काढलं तिथून, त्यांनी दुसरीकडे हे केलं. मग तिथे ते वर्षभर तिचं गेलंच. म्हणजे तो एक वर्षभराचा सेटबॅक तिला लागलाच. आणि त्याच्यानंतर मग त्यांनी काहीतरी दुसरं काय नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन डिझायनिंग, NIFD काहीतरी, त्याला तिने ऍडमिशन घेतलं. तर आता पण तो जो सेटबॅक ते जे अर्धवट राहिलं ते तिथून ते कायमचं एक राहून गेलं. परत श्री गणेशा. हा, पण आता तिने जर ते फक्त सोडलं जरी नसतं तर मे बी ती फेल झाली असती, 6 महिने गेले असते, एखादा विषय मागे राहिला असता, पण पुढे परत त्यातून रिकव्हर झालं असतं. तर तीच रिमेडी होती. ते थांबणं ही रेमेडी होती. यस, तिथे तिचं फक्त ऍडमिशन काढायला नव्हतं पाहिजे. पण अशा घटना बऱ्याच वेळेला होतात की जिथे सगळं कळत जरी असेल तरी ते वळत नाही. तर ह्या गोष्टी घडतात अशा. सर, आपण असं बघतो की अनेक प्रॉब्लेम येतात म्हणून रत्न सुचवली जातात. रत्न घालावीत का? घालावीत तर ती उच्च ग्रहांची घालावी, नीच ग्रहांची, काय जरा गायडन्स द्यायचा. बघा, सर्वात महत्वाचं म्हणजे रत्न सायंटिफिक आहे, घालायला पाहिजेत. पण रत्न बेसिकली काय करतात, आपल्या बॉडीतले जे 5 तत्व आहेत त्यांचं बॅलन्स करतात. आता ह्या बॅलन्सला लोक फार वेगळ्या अर्थानं घेतात की ज्या ग्रहाचं तत्व, समजा मला चंद्र वीक आहे तर जल तत्व माझं वीक आहे, तर मग मी तो मोती घालून घेईल चंद्राचा, म्हणजे मग ते तत्व झालं माझं, चांगलं झालं. इतके सोपे उपाय जर असले असते तर प्रत्येकानं स्टोन घातले असते आणि समस्या सगळ्यांच्या सुटून गेल्या असते, राईट. परंतु असं कधीच होत नाही. रत्न त्याच ग्रहाचा घालायला पाहिजे जो कुंडलीमध्ये उच्च अवस्थेत आहे, चांगल्या अवस्थेत आहे. उच्च म्हटल्यावर एकदम जे ज्योतिषचे जाणकार आहेत, ज्योतिषाचे, ते अगदी लगेच कमेंट करतील आपल्या याच्यामध्ये की फक्त उच्चचेच का, असं काही नाही. पहिल्या, 5व्या, 9व्या स्थानचे स्वामी म्हणजे लग्नेश, पंचमेश आणि नवमेश यांचे स्वामी, किंवा एखादा ग्रह उच्च अवस्थेत बसलेला असेल तर त्याचा रत्न घालू शकतो. आणि तोही काम त्याच वेळेला करणारे ज्या वेळेला त्या ग्रहाची अंतर्दशा येणार आहे. ओके. मग आता प्रश्न पडतो, मग एक्झॅक्टली होतं काय हे घातल्यानं? हे घातल्यानं बघा, एक ग्रह तुमच्यासाठी उच्च आहे, फॉर एक्झाम्पल तुमच्यासाठी सूर्य उच्चचा आहे. आता उच्चचा जर सूर्य आहे तर सूर्य म्हणजे पॉप्युलॅरिटी, फेम, त्या व्यक्तीला फेम मिळेल. तर ते तुम्ही स्टोन नाही जरी घातला तरी मिळणार आहे, कारण की त्याची सध्याला तुमच्यावर अंतर्दशा चालू आहे, बरोबर आहे. परंतु मी जसं सांगितलं, त्याला गोचरच्या ग्रहांची पण साथ मिळणं गरजेचं आहे. त्यावेळेला तो व्यक्ती फेम त्याला मिळेल, त्याचं पॉप्युलॅरिटी त्याला मिळेल. पण जर तुम्ही स्टोन घातला तर हे जे रिझल्ट जे 100% मिळणार आहेत ते तुम्हाला 110-115% पर्यंत मिळतील. म्हणजे एखाद्या चांगल्या ग्रहाला बूस्टिंग होतं, ऍक्सलरेट होऊ शकतं, त्या गोष्टी होऊ शकतात. पण मग नाही घातलं तरी तुम्हाला 100% रिझल्ट तर मिळणारच आहेत, कारण ते उच्चचेच आहेत. त्याच्यामुळेच मग बऱ्याच वेळेला लोकांना असं अपेक्षा असते की बऱ्याच वेळेला लोक ज्यावेळेला ज्योतिषकाराकडे जातात तर ज्योतिषकाराकडे जनरली लोक वाईट काळात जातात, जनरली. अगदी अगदी अगदी. तर मी त्यावेळेला त्यांना कधीच स्टोन देत नाही, कारण त्यांचा असा गैरसमज होऊ शकतो की गुरुजींनी जेव्हापासून स्टोन दिलाय तेव्हापासून माझं वाईट होत चाललंय. त्याच्यामुळे मी तेव्हा कधी स्टोन, कारण की जरी दिला तरी त्याचे भले निगेटिव्ह इफेक्ट नसतील, पण त्या व्यक्तीची दशा सध्या खराब ग्रहाची चालू, तर तेव्हा तर त्याचं काही होणारच नाहीये. म्हणून ते लक्षात घ्यायला पाहिजे की हे सर्वात मोठं मिथ आहे की वाईट काळात ज्योतिषकाराकडे जावं. मला असं वाटतं की वर्षातून एकदा तरी सल्ला घ्यायला पाहिजे की या वर्षातला कुठला पिरियड माझ्यासाठी चांगला आहे,
कदाचित तुम्हाला कळेल की हे वर्ष पूर्ण तुमच्यासाठी नाहीये, पण पुढच्या वर्षाची सुरुवातच माझ्यासाठी खूप चांगली आहे. तर त्यावेळेला मला ज्या ज्या गोष्टी करायच्या त्याची फाउंडेशन मी आज करू शकतो आणि त्याची ताकदही ब्लूप्रिंट मी तयार करू शकतो. येस, आणि ताकदही येते एक सस्टेन Yes, करायचं. हे वर्ष हो, मला ते पूल हे करायचं. वर्ष मला तर आहे, पण माझ्यासाठी पुढचं वर्ष वेट करत आहे, पुढचे दिवस माझे असणार आहेत हे त्या व्यक्तीला कळतं. त्यामुळे बऱ्याच वेळेला आपण असं असतो ना, ज्यावेळेला सर्व काही चालू असतं, सगळं व्यवस्थित चालू असतं, तेव्हा विसरतो सगळं काही होतं आणि एखादा असा सेटबॅक बसतो की त्यानंतर तो व्यक्ती पुढचे 3-4 वर्ष मग त्यातून रिकव्हर नाही होऊ शकत. म्हणजे लाईफचं मॅनेजमेंट, जसं आपण म्हणतो ना की एक 40 झाली की हेल्थ चेकअप दरवर्षी करावा असं एक म्हटलं जातं. अगदी. पण सर असं म्हणतायत की तुम्ही ज्या वेळेला 25चे होता, ज्यावेळेला तुम्हाला तर वाटतं त्याच्या अगोदर 18-19, कारण क्रिटिकल पिरियड असतो, कोणतं एज्युकेशन घ्यायचं काय करायचं, तेव्हापासून जर आपण गायडन्स घेतला आणि जे चांगलं चांगलं ते वेचून आपल्या आयुष्यात आणलं तर आयुष्य सुखकारक व्हायला मदत होईल. बरोबर आहे सर? 100% बरोबर आहे. ज्योतिषशास्त्र मी नेहमी सांगितलेलं आहे, ती एक ब्लूप्रिंट आहे. तुम्हाला कोणत्या वेळेला काय करायचं आहे हे तुम्हाला ज्योतिषशास्त्राने परफेक्टली कळतं. ज्योतिषशास्त्र, कारण की कर्मानुसार ते फळ बदलत जातात. मला बऱ्याच वेळेस लोक असे प्रश्न विचारतात की ज्योतिषशास्त्र मग 100% कुठे आहे, जिथे माणसाचे कर्म जास्त काम नाही करत. तर ते आहे मेडिकल ॲस्ट्रॉलॉजी. आणि मेडिकल ॲस्ट्रॉलॉजीचं सर्वात चांगलं वर्णन जर कुठे असेल तर अथर्ववेदामध्ये आहे. अथर्ववेदामध्ये कारण ते संपूर्ण मेडिकल साठीच वाहिलेला वेद आहे. मेडिकल ॲस्ट्रॉलॉजी वरती अथर्ववेदामध्ये 162 श्लोक आहेत टोटल. काउंटिंग मध्ये जर गेलं आपण तर 162 श्लोक दिले. आणि त्याच्यामध्ये आपल्याला कुठल्या ग्रहामुळे काय रोग होऊ शकतो, कुठलं स्थान, 12 स्थान जे आहे, 12 भाव जे आहेत कुंडलीत, कुठला भाव तुमचा प्रॉब्लेम मध्ये दिसतोय, म्हणजे शरीराचा कोणता अवयव डिफेक्ट मध्ये येऊ शकतो आणि तो कधी येऊ शकतो, कारण दशांनुसार येतो तो. पिरियडही आपल्याला कळतो. येस. तर मेडिकल ॲस्ट्रॉलॉजी मध्ये व्यक्तीचे कर्म काम नाही करत, ती घटना आहे ती घडून जाते. पण हल्ली इथे लिमिटेशन्स आलेत ॲस्ट्रॉलॉजीवरती, कारण आपण जे सध्याला जे अन्न खात आहोत, बऱ्याच जणांच्या कुंडलीमध्ये मी हे पाहिलंय अशामध्ये की त्याच्या कुंडलीत तसे काही योग दिसत नाहीयेत, परंतु अशा काही व्यक्तींना कॅन्सर झालेला मी पाहिलं. हो 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 हो, कारण अन्नानेच. तर बेसिकली हे जे कीटकनाशक आणि यांचा जो वापर भरमसाठ भडीमार होतोय त्याच्यामुळे ह्या गोष्टी होत चालल्यात. कुंडलीतले काही योग तिथे फेल होत आहेत, त्याच्या कुंडलीत तसं नसेल तरी पण होत आहे. हे तुम्ही स्वतः अनुभवलेलं आहे? हो होय, मी हे अनुभवलेलं आहे. पण तरी सुद्धा जिथं व्यक्तीचे कर्म जास्त काम नाही करत ती एक फील्ड म्हणजे मेडिकल ॲस्ट्रॉलॉजी आहे. कारण की मला IAS व्हायचंय तर मला मेहनत घ्यायची, पण कॅन्सर होण्यासाठी मला नाही वाटत कोणी मेहनत घेत असेल. तर ती घटना आहे ती घडून जाते व्यक्तीसोबत. पण सर असं होतं का की मी खूप माझं लाईफस्टाईल खूप छान आहे, मी खूप मी नाही आहे, पण असं असतं लोक की मी खूप फिट आहे, मी हेल्दी आहे, मी धावतो, मी चांगलंच खाणं खातो, तर मग ह्या कर्मामुळे काही योग टाळले जाऊ शकतात? मी परत एकदा सांगेल, मेडिकल ॲस्ट्रॉलॉजी ही अशी आहे की जिथे सपोज तुम्हाला वाटतंय की ह्या व्यक्तीला येत्या 4 वर्षानंतरचा पिरियड आरोग्याच्या दृष्टीनं थोडा हार्मफुल आहे, त्या केसमध्ये तुम्ही थोडेसे एफर्ट्स घेऊन त्या गोष्टीची इंटेन्सिटी कमी करू शकता, पर्टिक्युलरली मेडिकल ॲस्ट्रॉलॉजी. अदरवाईज मला आता नाव आठवत नाही, पण एक मध्यंतरी एक ॲथलेटिकचा मृत्यू झाला होता, आता नाव आठवत नाही. फिटनेस ॲथलेटिक म्हटलं की कम्प्लीट फिटनेस. हा, आणि तो हार्ट अटॅक न काहीतरी गेला होता. आणि आपण युवराजचं पण बघा ना, हो, क्रिकेटियर युवराज खूप फिट होता, पण त्याला कॅन्सरनं हे केलं. आता या लोकांचं तर म्हणजे लाईफस्टाईल पण म्हणजे खूप हेल्दी असतं, डाएट खूप चांगलं असतं, तरी पण त्यांना झालं. तर ते योग कुंडलीत नक्कीच असतील. अर्थात मी युवराज सिंगची कुंडली पाहिली नाहीये, पण नक्कीच कुंडलीत असतील.
पण हे पण मी पाहिलं की काही लोकांच्या कुंडलीत तसं काही दिसत नाही, तरी पण ते होत आहेत. तर ह्या ज्या कालदेश पात्राच्या ज्या परिस्थिती आहेत या बऱ्याच वेळेला आता काम करत आहेत. म्हणजे कधी कधी जसं मी माझ्या स्टुडंटला एक उदाहरण, आणि या पूर्वीच्याही अनेक पॉडकास्टमध्ये मी हे सांगितलेलं आहे, म्हणजे हे एक एक्झाम्पल मी नेहमी याच्यामध्ये देतो की बऱ्यापैकी लोक याच्याशी कनेक्ट होऊ शकतात. की कोविडच्या काळामध्ये अनेकांचे जॉब गेले, तर सडनली सर्वांच्या कुंडलीमध्ये जॉब जाण्याचे योग नव्हते आले. बरोबर. तर त्या कालदेश पात्राच्या त्या परिस्थिती होत्या, कारण तुम्हाला अलाव नव्हतं बाहेर जाऊन काम. बरोबर आहे. लॉकडाऊन होतं, तुम्ही करू नव्हते शकत, कंपन्या सस्टेन नव्हत्या करू शकत, कंपन्यांना त्यांचं फायनान्शियल पूर्ण मॅनेज करणं ते शक्य नव्हतं. त्याच्यामुळे त्यांनी लोकांना कमी केलं, काहींनी 50% पेमेंट दिले, काहींनी डायरेक्ट काढूनच टाकलं. बरोबर आहे. तर मग ते काय सर्वांच्या कुंडलीत अचानक कसे योग आले? म्हणजे त्या कंपनीच्या मालकाचेही आले, त्याच्या एम्प्लॉईचेही आले, एम्प्लॉईमुळे त्याच्या जे घरातले जे त्याचं कुटुंब होतं त्यांचेही आले. करेक्ट. असं काही नव्हतं. तर तिथे सर्वात मोठा रोल त्या वर्तमान परिस्थितीनं प्ले केला. म्हणजे वर्तमान परिस्थिती, काल, देश, जसं तुम्ही म्हणताय ते सगळं ऍप्लिकेबल असतं. सर इथेच ह्याच्यावरती मला एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. अहमदाबादचं प्लेन क्रॅश ऍट अ स्ट्रेच एवढी लोक गेले, एक वाचला. येस. हे काय आहे? काय गणित आहे हे? आता ते मला असं वाटतं, हा अर्थात माझा पर्सनल व्ह्यू आहे, की त्या एका व्यक्तीचं भाग्य खूप बलवत्तर असेल की त्याच्यावर त्या कालदेश पात्राच्या परिस्थितीने पण रोल प्ले नाही केला. ज्या ठिकाणी मी तुम्हाला हे सांगतोय की पूर्ण जगामध्ये कालदेश पात्राच्या परिस्थितीने कोविडमध्ये रोल प्ले केला, सेम केस इथं ह्या एका व्यक्तीवरती रोल प्ले नाही केला त्या कालदेश. कारण की परिस्थिती तर अशी होती की सर्वांनी जायला पाहिजे, अक्षरशः तिथे काही चान्सच नाही, चान्स नव्हता, पण तो एक व्यक्ती वाचला. त्याच्यामुळे मी नेहमी सांगतो की ज्या पण वेळेला तुम्ही ज्योतिषची व्याख्या करता किंवा हे जग सर्व कसं चालतं, तर मला असं वाटतं एक आहे पुरुषार्थ, म्हणजे व्यक्ती किती मेहनत घेतोय, कर्म किती आहेत त्याचे. दुसरं आहे भाग्य, म्हणजे हे कुंडली, ग्रह, तारे वगैरे हे. आणि तिसरं आहे कालदेश पात्राच्या परिस्थिती. आणि या तिन्हीचा सिक्वेन्स फिक्स नाहीये की कोण कधी जास्त रोल प्ले करेल. म्हणजे कोणी कधी प्रबल होऊ शकतो, कोणताही कधी प्रबल होतो. आणि हेच मला असं वाटतं की जर का कधी ज्योतिषशास्त्र अकॅडमीचा पार्ट झाला तर येत्या काळात याच्यावर खूप रिसर्च होईल, खूप चांगले स्टुडंट्स पुढे येतील, खूप चांगले तत्वज्ञानी लोक घडतील, खूप चांगले रिसर्च होईल, सायंटिस्ट बनतील, ज्योतिषातले सायंटिस्ट बनतील. नक्कीच. आणि मी जे आज म्हणतोय की ह्या तिघांचा मिलाप ऍक्च्युली कसा व्हायला पाहिजे, तर काहीतरी क्लॅरिटी येईल. आणि हेच मी नेहमी सांगतो की हीच आजच्या डेटला सर्वात मोठी चॅलेंज आहे आपल्यापुढे, की त्या लोकांनी ह्या सगळ्या गोष्टी कशा लिहिल्या होत्या, कसं केलं होतं. बरोबर. भरती, ओहोटी, चंद्रदर्शन, चंद्रोदय एक्झॅक्ट अॅक्युरेट एक सेकंदाचे इथे तिथं होत नाही. येस. खगोलशास्त्र त्याच्यावरतीच ज्योतिषशास्त्र. हो. आणि हे सगळे कोणत्याही प्रकारचे आज आपल्याकडे जे इन्स्ट्रुमेंट्स आहेत ती त्यांच्याकडे काय असतील त्यांचे तेच जाणवत आपले पूर्वज, आणि इतकं सुंदर ज्योतिषशास्त्र बनवलं. त्यामुळेच हे शास्त्र आहे. आणि सगळ्याच शास्त्रात अपवाद आहेतच, मेडिकलमध्ये सुद्धा आहे. नाहीतर कॅन्सरची ही ट्रीटमेंट दिली म्हणजे माणसाने उठून उभंच राहिलं पाहिजे, असं घडत नाही. डॉक्टर सगळं सांगितल्यावर म्हणतात आता त्याच्या हातात. हो, हे पण बऱ्याच ज्योतिषालाच का नावं ठेवायची आणि ज्योतिषशास्त्रालाच का नावं ठेवायची? सर मेडिकल ऍस्ट्रॉलॉजी शिकवता का? माझ्या कोर्स मधला माझा USP आहे मेडिकल ऍस्ट्रॉलॉजी. वा. कारण की मला असं नेहमी वाटतं की जिथे व्यक्तीचे कर्म जास्त काम नाही करत त्या गोष्टींवरती इफ बट्स जास्त राहत नाहीत. कारण मी तुम्हाला जरी सांगितलं की हा तुमचा पिरियड खूप चांगला आहे, असं घडलेलं आहे. मी काही लोकांना असं सांगितलं की हा पिरियड चांगला आहे, चांगल्या पिरियडला त्यांनी रॉंगली ट्रीट केलं, झोपूनच राहिले, संपलं, झोपून राहिले आणि झोपीच गेले. करेक्ट. तर चांगला पिरियड असा असतो की तुम्ही त्या पिरियडमध्ये एफर्ट्स वाढवायचेत, म्हणजे तुम्ही त्याचं बेनिफिट चांगलं घेऊ शकता, ना की दे रे हरी खाटल्यावर. तर हे आहे. त्याच्यामुळे माझ्या कोर्समध्ये मेडिकल ऍस्ट्रॉलॉजी तर आहेच आहे, आणि या व्यतिरिक्त आणखी म्हणजे आपल्या लाईफचे सर्व मेजर इव्हेंट्स जे घडतात, म्हणजे शिक्षण, एज्युकेशन झालं, मॅरिड लाईफ झालं,
लग्नाचे योग झालं, लव्ह मॅरेज होईल का अरेंज मॅरेज होईल हे झालं, लग्न कधी जमतात. माझा पुढचाच प्रश्न तो होता सर. कारण विवाह माझे जेवढे प्रेक्षक आहेत ते माझे विवाहाबद्दल जरा विचारा. तर प्लीज सांगा जरा, का आजच्या काळामध्ये विवाह घडत नाही किंवा विवाह लेट होत आहेत? आधीच्या काळात असं नव्हतं, सगळ्यांचेच विवाह जवळ सगळ्यांचेच लग्न होत होते आणि आता ते नाही होत आहेत. किंवा पहिल्यांदा 32ची मुलगी झाली म्हणजे काहीतरी विचित्रातच सर्रास. काय आहे हे? तर आता ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या बेसिकली जास्त जे ते कालदेश पात्र जे मी वर्तमान हे म्हणतोय, कारण की लग्नाचे योग जे विवाहाचे योग प्रत्येकाला 6-7 वेळेला येतात कुंडलीत. आपण एक लग्न करतो आणि सेटल होतो, म्हणजे आपण ते कर्म बंद करतो म्हणून ते योग फलित होत नाहीत. करेक्ट. हा, तर जसं की पूर्वीच्या काळी बालविवाह होत होते, मग त्यावेळेचा तो ट्रेंड होता की 8व्या-10व्या वर्षी लग्न होत होते. आताचा ट्रेंड झालाय की 27 पर्यंत विचार पण नाही करायचा, 28ला थोडं फार फक्त बोलायचं, करूयात बघूयात, ते करत करत 30 उजाडून जाते आणि त्यानंतर मग 32-33ला ते योग फलित होतात. परंतु ज्योतिषशास्त्रानुसार जर आपण विवाह उशिरा होण्याचे, लग्न उशिरा होण्याचे जर योग पाहिले तर सप्तम स्थानी एखादा स्लो मुव्हिंग प्लॅनेट असणे, म्हणजे शनी सारखा. राईट. जसं शनी 2.5 वर्षानंतर राशी परिवर्तन करतो, त्यानंतर राहू केतू 1.5 वर्षानंतर, गुरु 1 वर्षानंतर. तर हे असे जर तिथे काही ग्रह असतील किंवा एखादा ग्रह वक्री असेल तिथे सप्तम स्थानी, तर व्यक्तीचं लग्न ज्योतिषशास्त्रानुसार उशिरा होतं. पण आता ज्योतिषशास्त्रानुसार म्हणलं, ज्योतिषशास्त्रामध्ये लग्नाचं वय असं काही नाही, कारण की 7-8 वेळा ते योग येतात. तर असं काही लिमिट आहे का सर, की 35 पर्यंतच योग येणार त्याच्यानंतर नाही, असं काही असतं का? हा, त्या दशा ज्या वेळेला येतील त्या वेळेला एखाद्याला 50 पर्यंत पण असतील, एखाद्याला 35 पर्यंतच असतील, पण जनरली असं काही नाहीये की फक्त 35. कारण की लग्नस्थान, पंचम स्थान, नवम स्थान, सप्तम स्थान या स्थानांच्या स्वामींची ज्या वेळेला अंतर्दशा येते आणि गोचरचे शनी, मंगळ आणि गुरु हे लग्नस्थान, सप्तम स्थान, विवाहाचं कारक शुक्र यांना ज्या वेळेला ते इन्फ्लुएन्स करतात किंवा प्रभावित करतात त्या वेळेला लग्नाचे योग येतात. मग हे योग प्रत्येकाच्या कुंडलीत 6-7 वेळा येतात. आता एवढ्या अंतर्दशा जर आपण पाहिल्या तर व्यक्तीच्या 50-60 पर्यंतही ते योग येत राहतात. म्हणून हल्ली उशिरा होतात, काही लोक सेकंड मॅरेजेस करतात. तर हे सर्व आहे. परंतु लग्नाचे योग ज्योतिषशास्त्रानुसार जे मी लेट म्हणतोय, ज्या लेटच्या कंडिशन्स मी सांगितल्या, स्लो मुव्हिंग प्लॅनेट, वक्री प्लॅनेट असेल, आपण ज्या वेळेला लग्नासाठी म्हणजे ठिकाण बघायला चालू करतो त्या वेळेपासून लेट पकडायचं. एखाद्या व्यक्तीनं म्हणजे मुळीच असं समजू नये की माझ्या कुंडलीत सप्तम स्थानी शनी आहे, माझं वय आता 30 आहे, मग माझ्या याच्यात तर लेट लग्नाचे योग आहेत, तर मग मी आता सोडून देतो. सोडून द्यायचं नाही. त्यांनी सोडून नाही द्यायचंय, कारण तुम्ही ज्या वेळेला प्रयत्न करायला चालू करताल त्यानंतर त्यात लेट होणार आहे. तर ते समजून घेणं गरजेचं आहे. खूप छान माहिती सर. मंत्रशास्त्रावरती पण तुमचा गाढा अभ्यास आहे, पण कोणता मंत्र म्हणावा, कोणता मंत्र म्हणू नये, याच्यात शास्त्रात काही गोष्टी सांगितलेल्या आहेत, तर प्लीज जरा एलॉबरेट करा. नक्कीच. सर्वात अगोदर ना व्यक्तींना हे असतं की मंत्रांचं सायन्स काय आहे, आणि हे खरंच म्हणजे खूप डीप सायन्स आहे. तुम्हाला असं बऱ्याच वेळेला म्हणजे आपल्याला होतं, आपण एखाद्या व्यक्तीबद्दल काहीतरी विचार करतो आणि त्या व्यक्तीचा आपल्याला फोन येतो. हे खूप कॉमनली होतं बऱ्याच जणांबद्दल. आता हे काय सायन्स आहे, हे कुठे इव्हॉल्व नाही झालेलं आहे. सेम सायन्स मंत्रांबद्दल आहे की मी एखाद्या ग्रहाला माझ्या मदतीसाठी बोलवतो, राईट. हे ते सायन्स आहे. आपण ज्या वेळेला त्या व्यक्तीबद्दल खूप मनातून विचार करतो त्यावेळेला त्या व्यक्तीचा आपल्याला फोन येतो किंवा त्या व्यक्तीबद्दल काहीतरी माहिती आपल्याला कळते. सेम शास्त्र, सेम सायन्स ते मंत्रांना लागू होतं.
आता मंत्र 2 प्रकारचे असतात. एक असतात बीज मंत्र. आता बऱ्यापैकी लोकांना हे बीज मंत्र म्हटलं टेक्निकल होऊ शकतं, पण ज्या मंत्रांमध्ये ते रूम, हिम, क्लीम हे जे वर्ड्स असतात हे बीज मंत्र आहेत. तर हे मंत्र ग्रहांना आपल्याकडे बोलावण्याचे मंत्र आहेत. ग्रहांना आपण आपल्याकडे बोलवतो, आवाहन करतो, अशा टाईप समजू शकता तुम्ही. तर हे मंत्र त्याच वेळेला म्हटले पाहिजेत ज्या वेळेला तो ग्रह कुंडलीमध्ये उच्च अवस्थेत असेल किंवा चांगल्या अवस्थेत असेल. अँड अगेन मंत्र सुद्धा त्याच ग्रहाचा म्हणला जातो ज्या ग्रहाची अंतर्दशा चालू आहे. जर तो ग्रह चांगला आहे तर बीज मंत्र म्हणावेत. जर तो ग्रह वाईट आहे, कुंडलीत चांगला नाहीये, तर एक दुसरे मंत्र असतात, त्यांना म्हणतात गायत्री मंत्र किंवा शांती पाठ. तर एखादा ग्रह माझ्या आयुष्यामध्ये खूप उलथापालथ करतोय, तो कुंडलीत खूप खराब आहे, मी त्याला नाही बोलवणार माझ्याकडे. आता हे सिंपल एक्झाम्पलनी पाहायचं तर माझा एक कोणीतरी शत्रू आहे, राईट, आणि माझ्यावरती वाईट वेळ आली आहे, तर मी नक्कीच त्याला नाही बोलवणार माझ्या ऍड ऑन करणार, माहित आहे तो ऍड ऑन करेल माझं सगळं जे काही वाईट पिरियड आहे. तर मी बेसिकली त्याला ऍटलिस्ट काय करेल, किंवा हा जो वाईट पिरियड आहे माझ्यासाठी, हा तर मला आता काढायचाच आहे, पण मी कुठेतरी त्याला तिथे शांत करेल की तो ऍटलिस्ट ऍड ऑन न करे माझ्यासाठी. त्याच्यासाठी ते शांती मंत्र आहेत. उदाहरण शांती मंत्र नाही, प्रत्येक ग्रहासाठी 9 बीजमंत्र आहेत, 9 शांती मंत्र आहेत. हो, पण ऍक्च्युली त्याचे पाठ कधी करावेत, म्हणजे किती खूप संख्ये- डिटेल आहे, खूप डिटेल आहे. तो माझ्या कोर्सचा पार्ट आहेच आहे. वा. पण हे मंत्र आपल्याला माहिती असायला हवेत. शांती पाठ किंवा गायत्री मंत्र जे मी म्हणतो त्यांचे काहीही साईड इफेक्ट्स नाही आहेत. हो, छान. पण बीज मंत्रांचे साईड इफेक्ट्स आहेत. आता लोकांना बऱ्याच वेळेला असा प्रश्न पडतो की एखादा ग्रह माझ्यासाठी चांगला आहे, पण त्यावेळेलाही मी शांती मंत्र म्हटले तर चालते, कारण तो चांगलाच आहे तुमच्यासाठी. तुम्ही त्याचाही शांती मंत्र म्हटलं तरी तो तुमच्यासाठी चांगलंच करायला. पण बीज मंत्र म्हणताना आपण खूप केअरफुल असलं पाहिजे. तो ग्रह कुंडलीत चांगला असेल तरच त्याचा बीज मंत्र म्हणावा. अदरवाईज बघा, हे मंत्र, ग्रह हे काय, हे तत्व आहेत, बॉडीतले तत्व आहे. समजा मी जसं आत्ता सांगितलं की समजा आपण चंद्राचंच उदाहरण घेऊ. जलतत्व माझ्यासाठी वीक आहे. जे तत्व माझ्यासाठी वीक आहे, मी त्याच ग्रहाचा बीज मंत्र म्हणून त्याला माझ्याकडे आणखी आकर्षित करतो. ती निगेटिव्हिटी माझ्याकडे आणखी जास्त आकर्षित होईल. त्याला शांत करण्याची गरज तर असते. त्याला शांती पाठच करायला पाहिजे त्या ग्रहाचा. किती उपयुक्त माहिती आहे. म्हणजे शुक्र नीचेचा आहे आणि शुक्राचं बीजमंत्र म्हटला, प्रॉब्लेम होऊ शकतो की. नक्कीच. त्याच्यामुळे आपण बीज मंत्र म्हणावेत की गायत्री मंत्र म्हणावेत, चांगल्या ज्योतिषकाराचा सल्ला घेतल्यानंतरच ह्या गोष्टी डिसाईड करायला पाहिजेत. किती महत्वाचं आहे. म्हणजे आपण एक इंस्टाग्रामवरती काहीतरी क्लिक होतं आणि मग चला आजपासून मी ओम माईम ह्रीम सुरू करणार, तर ते जरा सावध. नक्कीच. याच्यामध्ये आणखी एक काय ना की बीज मंत्र थोडे छोटे असतात. त्याच्यामुळे कॉमनली जे लोक देतात ते बीज मंत्र देतात, ते छोटे असतात. मंदिरांमध्ये पण बीज मंत्रच लिहिलेले असतात. हो हो हो. आता हे आपल्या इकडचं म्हणजे दुर्भाग्य म्हणा की मंदिरांमध्ये ऍटलिस्ट ज्या गोष्टी बद्दल आपल्याला अवॉइड करायला पाहिजे ते लिहूच नाहीत. त्यापेक्षा शांती पाठ लिहावेत. पण ते जास्त बोर्ड जागा जास्त खातील. हो ना. पण असे डिजिटल बोर्ड जसे बीजमंत्राचे असतात आणि लोक आपली उभे राहून ते बीजमंत्र म्हणत असतात. पण हे सर्वात चुकीचं आहे, घातक गोष्टी आहेत. घातक आहे ते. सर, खूप छान माहिती दिली. हे सगळं महत्वाचं आहे. पण तरीही असा एखादा राजमंत्र असेल जो सर्वसामान्य लोक वापरू शकतील आरोग्यासाठी. कारण आरोग्य, तुम्ही सांगितलं मेडिकल ऍस्ट्रॉलॉजी सुद्धा इतकी कॉम्प्लिकेटेड आहे. खरंच मलाही वेळ मिळाला तरी मी तुमची स्टुडंट बनेन. आणि असे अनेक लोक असतील की जे तुमचे स्टुडंट बनायला येतील, पण तरीही अनेक लोक असतील की जे तुमच्यापर्यंत पोहोचू शकणार नाहीत, पण समस्या मात्र असतील त्यांना. तर प्लीज
एक मंत्र सांगा. एक मंत्र मी आता सांगतोय. तो मंत्र असा असेल की कुठलाही व्यक्ती म्हणू शकेल. त्याच्यामध्ये तुम्हाला तुमची राशी, तुम्हाला तुमचं लग्न, तुम्हाला तुमची दशा गोचर काही माहिती नसेल. ज्यांना आरोग्याच्या समस्या आहेत तेही म्हणू शकतात, ज्यांना आरोग्याच्या समस्या नाहीत तेही पुढे निरोगीच राहावेत यासाठी तो मंत्र आहे. वा. तर तो मंत्र मी इथे बोलून दाखवतोय, स्क्रीनवर तुम्हाला दिसतच राहील तो. ओम आदिवैद्याय विद्महे आरोग्य अनुरागाय धीमहि तन्नो धन्वंतरी प्रचोदयात्. तर बेसिकली हा आमच्या गुरूंनी सांगितलेला मंत्र आहे. आणि आपण धन्वंतरी पूजन, आपण धनत्रयोदशीच्या दिवशी जे धन्वंतरी देवतेचं जे आगमन झालं होतं समुद्र मंथनातून, त्या दिवशी आपण म्हणजे वायफळ तर नाही म्हणणार मी, पण आपलं फोकस काय असतो की सोनं खरेदी करूयात, गाडी खरेदी करूयात. पण त्या दिवशी धन्वंतरी देवतेचं पूजन, धन्वंतरी मंत्राचा जप आणि डे टू डे मध्ये प्रत्येकाने कमीत कमी 5 वेळेला या मंत्राचा जप करावा. 101% त्या लोकांना आरोग्याच्या समस्या त्यांच्या दूर होतील. पुढे जाऊन मी हे सांगते की ह्याची प्रिंटआउट घ्या आणि तुमच्या भिंतीवरती लावा की जेणेकरून नजर पडेल तितक्या वेळा हे वाचलं जाईल आणि बोललं जाईल. हो, नक्कीच. आणि तुम्हाला याची थोड्याच दिवसात सर्वांनी लक्षात ठेवा तुम्हाला रिझल्ट काय मिळू शकतात. तुम्ही हे म्हणायला चालू केल्यावर काय होऊ शकतं. सर्वात महत्वाचं, तुम्हाला ज्या काही समस्या असतील, जे की एखाद्या व्यक्तीला पोट दुखतंय, ती व्यक्ती कित्येक दिवसापासून अनेक डॉक्टर झाले, सगळ्या टेस्ट झाल्या, हा मंत्र म्हणायला चालू केल्याबरोबर तुमचं पोटदुखी राहणार नाहीये, पण डायग्नोज प्रॉपर होईल. सर्वात अगोदर तुम्हाला डायग्नोज प्रॉपर होईल. चांगले डॉक्टर तुम्हाला मिळतील, त्या क्षेत्रातले जे विद्वान डॉक्टर असतील ते तुम्हाला मिळतील आणि येत्या 2, 4, 6 महिन्यामध्ये तुम्ही त्यातून परमनंटली क्युअर होताल. तर ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. छान, खूप छान. सर, आणखीन एक गोष्ट की विवाह सोडणार नाहीये, कारण अशी लोक खूप विचारणा करतात. विवाहासाठी एखादं असं काहीतरी सांगा. बघा, विवाहासाठी हे पण मी सर्वांसाठी कॉमनली सांगतो, जे पण विवाह इच्छुक लोक आहेत, बऱ्याच जणांचं म्हणजे बऱ्याच दिवसापासून त्यांचे विवाह जमत नाहीये, त्या लोकांनी बघा, विवाहाचा कारक शुक्र आहे. बेसिकली जो कारक आहे, सिग्निफिकेटर जो आहे व्हीनस, त्याला आपल्याला ऍक्टिव्हेट करायला पाहिजे. म्हणजे ज्या गोष्टी म्हणजे बनत येतात आणि त्या जाऊन अटकतात, त्या गोष्टी पुढे कन्वर्ट होतील. तर अशा लोकांनी बगीच्यामध्ये हिरवळीवर वेळ घालायला हवाय. जे सुवासिक फुलं आहेत त्यांच्या त्या झाडांची, म्हणजे गुलाबाचं झाड किंवा जाई जुई चमेली, ह्या झाडांची मशागत करायची आहे. हो, नुसते गजरे वापरून नाही, गजरे नाही वापरायचे, त्यांची मशागत करायची आहे त्या झाडांची. हातावरती हा जो आपला शुक्र पर्वत असतो ना, इथे दिवसातून 2दा कमीत कमी अत्तर टाकून हे हात 2 रब करायचे आहेत, ऍक्टिव्हेट, जेणेकरून त्यांचा हा शुक्र पर्वत, शुक्र ग्रह ऍक्टिव्हेट होईल. आणि दररोज 15-20 मिनिटं का होईना त्या बगीच्यामध्ये त्या झाडांची मशागत नक्कीच करायची आहे. तर त्याने शुक्र ग्रह ऍक्टिव्हेट होईल आणि ज्या गोष्टी आपण म्हणतो एंड मोमेंटला जाऊन अडकतात, कारण ह्या समस्या माझ्याकडे पण येतात, तर त्या लोकांचे योग असतात, सर्व असतं, ते प्रयत्नही करत असतात, पण त्या एंड मोमेंटला कुठेतरी जाऊन स्टकअप होतात. तर ही समस्या ह्याच्यातून नक्कीच दूर होईल. वा, किती छान. म्हणजे सरांनी इतकं छान सांगितलेलं आहे आणि हे अतिशय गरजेचं आहे आपल्या सगळ्यांनी फॉलो करणं. कुठेतरी चुकीच्या ठिकाणी जाऊन चुकीचा वेळ, अति पैसे टाकतात व उपायांच्या नावाखाली माझ्या माहितीत लोक आहेत, हजारो लाखो रुपये वेस्ट करतात. तर तसे न करता स्वतःचं कर्म आणि ह्या सरांनी काही ज्या छोट्या छोट्या गोष्टी सांगितल्यात त्याचा जर वापर केला तर जीवन खरंच सुखमय होईल तुमचं. आणि जाता जाता फक्त 2 प्रश्नांना सर टच करून जा, कारण बिझनेस आहे, सगळ्यांना करायचं असतं. पार्टनरशिप करताना काय दक्षता घ्यावी थोडक्यात सांगा सर. बघा, पार्टनरशिप, जे पण लोक पार्टनरशिप करू इच्छितात, जे लोक आता येत्या काळात पार्टनरशिप करायचा विचार करत आहेत, त्या लोकांनी
सगळ्यात अगोदर ज्योतिषीय सल्ला घ्यायला पाहिजे. परंतु ज्योतिषकार काय सांगेल हे आपल्याला जर कळणार नसेल तर कमीत कमी एवढं फक्त समजून घ्या ज्योतिषकाराकडने की माझे चांगले ग्रह कोणते आहेत, माझ्या पार्टनरचे चांगले ग्रह कोणते आहेत. समजा आपण दोघं पार्टनर बनणार असू तर तुमचे चांगले ग्रह, माझे चांगले ग्रह, तुमचे 2-3 ग्रह चांगले असतील, माझे 2-3 ग्रह चांगले असतील. आणि येत्या 4-5 वर्षांमध्ये या 2-3 ग्रहांपैकी काही अंतर्दशा आहेत का, त्या दोघांच्याही असल्या पाहिजेत, एकाच्या असून नाही, दोघांच्याही असल्या पाहिजेत. तर हे जर असेल, कारण की आपण पार्टनरशिप काही बिझनेस साठी करत आहोत, तर येते 2-4 वर्ष जर चांगले असतील तर माझा बिझनेस सेटअप होऊन जाईल, माझा बिझनेसला ग्रोथ मिळेल. तर पार्टनरशिप करताना सप्तम भावचा विचार केला जातो. तर सप्तम भाव दोघांचाही चांगला असला पाहिजे, सप्तम स्थानचा स्वामी चांगला असला पाहिजे. थोड्या बेसिक गोष्टी आपल्याला माहिती असायला हव्यात. आणि याच्यासाठी नसतो, पण मी ज्या वेळेला ॲस्ट्रॉलॉजीचे कोर्सेस हे करतो त्यावेळेला मी 5 दिवस अगोदर फ्री शिकवतो. हो, छान. त्याचं कारण हे असतं की लोकांचा ट्रस्ट पण माझ्यावर असायला पाहिजे. उगीच मी तुमच्या पॉडकास्टमध्ये येऊन सांगतोय की मी खूप चांगला ॲस्ट्रॉलॉजर आहे, मी खूप चांगलं शिकवतोय, त्याच्यामुळे कोणीही कोर्सेसला एनरोल करू नये. त्या व्यक्तीने स्वतः पारखावं की त्याला काय गोष्टी समजतायत, मी जे सांगतोय ते त्या व्यक्तीला समजतंय की नाही ते बघून नंतर त्याने ते ठरवावं. तर ह्या 5 दिवसामध्ये मी बेसिक प्रिडिक्शन पर्यंत त्या व्यक्तीला घेऊन जातो. म्हणजे ऍस्ट्रॉलॉजीची थोडी हिस्ट्री, ऍस्ट्रॉलॉजीचे टाइप्स, राशी काय असते, कुंडली काय असते, 12 भाव काय असतात, 12 भावचे ऍट्रिब्यूट्स काय आहेत, 9 ग्रहांचे ऍट्रिब्यूट्स काय आहेत, उच्चचे ग्रह, नीचचे ग्रह, राशी स्वामी, ग्रहांच्या दृष्टी, हे सगळं. आणि एका फ्रेमवर्क मध्ये आम्ही टाकतो त्याला, जो माझ्या कोर्सचा USP आहे, BLS फ्रेमवर्क. कारण ह्या सगळ्या गोष्टी बऱ्याच जणांना माहिती असतात, राशी स्वामी प्रत्येकाला माहिती, ग्रहांच्या दृष्टी, पण अल्टिमेटली ज्या वेळेला प्रिडिक्शनची वेळ येते हे सगळं वापरायचं कसं, ऍप्लिकेशन इज मोर ऍप्लिकेशन, की ही दृष्टी कुठे वापरायची, स्वामी कुठे वापरायचा आहे, त्या स्थानचा स्वामी काय आहे, तेथीलची राशी काय आहे, ह्याच्यासाठी एक स्पेशल BLS फ्रेमवर्क आहे. BLS म्हणजे BLS, B स्टँड्स फॉर भाव, L स्टँड्स फॉर लॉर्ड, S स्टँड्स फॉर सिग्निफिकंट, म्हणजे कारक. खूप छान. हा, तर हे सर्वांचं यूज करून आपण तिथे ते सांगतो. तर माझ्या कोर्समध्ये ज्या पण वेळेला कोणालाही हे करतो तर मी 5 days त्यांना फ्री क्लासेस असतात. म्हणजे त्यांनाही ट्रस्ट क्रिएट होईल, आपण किती करू शकतो ह्याचाही कॉन्फिडन्स येईल. नक्कीच. तर माझ्या प्रेक्षकांना खरंच अशी माझी विनंती आहे, एक तर सरांनी सांगितलेल्या सगळ्या गोष्टी फॉलो करा, कुठेही मोहाला बळी पडू नका, चुकीच्या लोकांना बळी पडू नका. चांगले ज्योतिषी तुमचं आयुष्य बदलवू शकतात, दोन्ही अर्थाने, चांगल्या अर्थाने किंवा वाईट अर्थाने. काय चूज करायचं तुम्ही ठरवा. आणि हो, ज्योतिषाचं करिअर सुद्धा भन्नाट करिअर आहे, कारण रात्रीची झोप खूप शांतपणे लागते आणि एखाद्याचा फोन येतो की तुम्ही सांगितलं त्याप्रमाणेच केलं आणि रिझल्ट असा आहे. कारण ज्योतिषाच्या डोक्यावर सुद्धा जबाबदारी असते ना सर? नक्कीच. तुमचे अनेकांचे आयुष्य आपल्या माथ्यावर घेऊन ज्योतिषी चालत असतात. त्यामुळे योग्य ज्योतिषी, योग्य करिअर निवडण्यासाठी घाबरू नका. ज्योतिषाचं करिअर निवडा, पण योग्य माणसाकडनं शिक्षण घ्या. सर, ह्या नोटवरती अल्पविराम. परत पुन्हा हे मराठी क्लासेस जेव्हा तुमचे भरपूर मराठी स्टुडंट तुमचे तयार होतील तेव्हा पुन्हा आमच्या या पॉडकास्टवर तुम्ही या. हे आग्रहाचं निमंत्रण देऊनच आज आपण निरोप घेतोय. धन्यवाद. नमस्कार.